नमस्कार. आज मी इथे भोपळा घेतलेला आहे. भोपळा साफ करून घेते. साल काढून घेतलेले आहे. आता त्याचे मी कापं काढून घेते. अगोदर अशा प्रकारे तळ्यासाठी कापं काढून घेते. कापांना मीठ, लाल तिखट, हळद, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून लावून घेते व्यवस्थित आणि 10-15 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेलं. इथे रवा, तांदळाचं पीठ आणि लाल तिखट मिक्स केलेलं आहे. ते भोपळ्याच्या कापांना व्यवस्थित लावून घेते. पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात भोपळ्याची कापं फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहे. आता मी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून भोपळ्याची कापं फ्राय करून घेते. कापं शिजलेली आहेत. आता मी काढून घेते. इथे उरलेल्या भोपळ्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले ते कढईत काढून घेते. वरून एक कांदा आणि हिरवी मिरची, कढीपत्ता घालते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पुन्हा झाकण लावून ठेवले आहे. भोपळा शिजलेला नाही आहे. आता झाकण काढलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. भोपळा शिजलेला आहे. भोपळ्याची भाजी तयार आहे. तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, एक कांदा आणि कढीपत्ता घालते. थोडंसं हिंग घालते फोडणीला. गवार साफ करून ठेवलेली त्यात 4-5 भोपळ्याचे तुकडे घालते आणि कांद्याबरोबर परतून घेते. लाल तिखट घालते, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि इथे सफेद वाटाणे भिजून कुकरमधून शिजून घेतलेले ते घालते. मिक्स करून घेते. भाजी मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे. ओलं खोबरं घालते, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. आणि कुकरला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते. 2 शिट्ट्या झालेल्या आहे. कुकर थंड झालेलं आहे. कुकरचं झाकण उघडलेलं आहे. भाजी छान शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. गवारीचे सफेद वाटाणे घालून भाजी तयार आहे. इथे भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई, जिरं मिक्स करून घेते. हिरवी मिरची घालते, छोटी कापून घेतलेली, कढीपत्ता आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडंसं हिंग आणि हळद घालते आणि मिक्स करून घेते. थोडीशी कोथिंबीर घालते. इथे शिजून घेतलेली तुरीची डाळ घालते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ आणि डाळ रवीने घोटून घेते. डाळ घोटून झालेली आहे. आता छान उकळी काढून घेते. तुरीच्या डाळीच्या वरणाला छान उकळी आलेली आहे. तुरीच्या डाळीचं वरण तयार आहे. कढईत तूप घेतलेलं आहे. त्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स भाजून घेते आणि भोपळ्याचे बारीक तुकडे करून घेतलेले ते तुपावर परतून घेते आणि थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. 5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भोपळा शिजलेला आहे. तर चमच्याने मॅश करून घेते. अशा प्रकारे गूळ घालते. बारीक कापून घेतलेला गूळ वितळलेला आहे. इथे दूध घालते. जास्त उकळवायचं नाही आहे. गूळ घातल्यामुळे दूध फुटेल.
आता ड्रायफ्रूट्स घालते, वेलची पावडर घालते आणि थोडंसं गरम झाल्यावर गॅस बंद करून घेते. भोपळ्याची खीर तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.